विदर्भ आदिवासी विकास परिषद यांनी घेतली कर्तव्यदक्ष एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची भेट। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क। विदर्भ आदिवासी विकास परिषद पुसदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुका अध्यक्षासोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद येथे काल सुद्धा कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी साहेब श्री अमोल मेतकर यांना भेटून निवेदन देऊन त्यांना पुसद प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या 7ही तालुक्यातील वंचित, गरीब, होतकरू, आदिवासी बंधू भगिनींना योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच योजनेची माहिती पूर्ण 7ही तालुक्यात मिळावी यासाठी उपाययोजना करावी, तसेच योग्य लाभार्थ्यांना योजना देण्यात याव्या। शासनाच्या योजनेपासून कोणीही आदिवासी लाभार्थी वंचित राहू नये। तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यावर योजनेची माहिती मिळेल अशी खबरदारी घ्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। यावर कार्यकुशल प्रकल्प अधिकारी मेतकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की मी स्वतः या सर्व बाबींवर लक्ष देऊन सर्वांना नियमात व अटी शर्तीमध्ये बसणाऱ्या योजनेचा लाभ देऊ, कोणतेही गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ। असलेल्या जागेपेक्षा जास्त अर्ज आले तर ईश्वर चिठ्ठी काढू, तसेच 7ही तालुक्यात कॅम्प घेऊ, जातीचे दाखले देऊ, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे अनेक योजना खेड्यामध्ये राबवून असे सुद्धा आश्वासन व हमी प्रकल्प अधिकारी श्री अमोल मेतकर साहेबांनी दिली। तसेच या निवेदनाची प्रत डॉक्टर आरतीताई फुपाटे, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पण देण्यात आली। यावर त्यांनी सर्व तळागाळातील गोरगरीब आदिवासी बंधू भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देणार असे स्पष्ट सांगितले। निवेदन देते वेळेस पुसद तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ सीडाम, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर, तालुका सचिव विनोद गारुळे, तालुका उपाध्यक्ष ग्रामीण दिलीप वावधने, तालुका संपर्क प्रमुख संजय गोदमले, सहसचिव कैलास भिसे, पुसद शहर अध्यक्ष सचिन आत्राम, पुसद शहर सचिव स्वप्नील इंगळे, सुभाष बुरकुले, शंकर मळघने व सूर्यकांत राठोड, सिद्धार्थ कदम, पत्रकार व इतरही सदस्य उपस्थित होते। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज, संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क।